लग्नाच्या वाढदिवसाचा दिवस होता. नवरा बायको एकमेकांवर विनोद करत होते. काही लोक त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या घरी आले होते. एवढ्या लोकांमध्ये ते एकमेकांची थट्टा करत होते. पण ही गोष्ट कधी बिघडत गेली कोणाला पत्ताच लागला नाही. हळूहळू ही थट्टा एकमेकांचा अपमान करण्यावर आली. आता ते एकमेकाला खाली दाखवू लागले. पार्टीमध्ये आलेले बाकी लोक फक्त हा तमाशा बघत खुश होत होते. कोणी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न पण केला नाही. उलट सर्वजण हसत होते. पण सीमा तर तेव्हा ओलांडली गेली जेव्हा बायको बोलली, तुझी लायकीच काय आहे माझ्यासमोर. तेव्हा सगळीकडे शांतता पसरली. नवरा निशब्द झाला. जे जवळपास हसत होते ते सर्व एकदमच शांत झाले. या संपूर्ण शांततेत एक स्त्री समोर आली. ती स्त्री या बायकोचीच मैत्रीण होती. नवऱ्याचं नाव राहुल आणि बायकोचं नाव रश्मी होतं. त्या मैत्रिणीनं रश्मीचा हात पकडला आणि एका बोर्डाजवळ तिला घेऊन गेली आणि तिच्या हातात एक मार्कर पेन दिला. रश्मीनं मैत्रिणीला विचारलं, हे काय आहे आणि मला इकडे का घेऊन आलीयस? मला काही लिहायचंय का? मैत्रीण बोलली, हा एक काम कर, तू बोर्डवर 15 अशा व्यक्तींचं नाव लिही जे तुझ्या सर्वात जवळचे आहेत. रश्मीनं नाव लिहायला सुरुवात केली. आई, वडील, सासू, सासरे, नवरा, मुलगा, इतर नातेवाईक आणि काही खास मित्रमैत्रिणींची नावं लिहिली. आता ती मैत्रीण बोलली, यातून 5 नाव पुसून टाक. हा विचार करून की त्या व्यक्ती तुझ्या आयुष्यातून कायमच्या निघून गेल्या आहेत. रश्मीने मित्रमैत्रिणींची नावं पुसून टाकले. नाव पुसताना तिच्या कपाळावर चिंता साफ दिसत होती. पण तिने जास्त विचार नाही केला. मग मैत्रीण परत बोलली, ठीक आहे, आता एक काम कर, अजून 4 नावं पुसून टाक. पूर्ण वातावरण बदलून गेलं. सर्वांच्या मनात एकच प्रश्न होता, अखेर हे चाललं तरी काय? रश्मीने नातेवाईकांचे नाव पुसून टाकले. आता राहिले फक्त आई, वडील, सासू, सासरे, नवरा आणि मुलगा. सर्वांची नजर बोर्डावर होती की आता पुढे काय होईल. पण आता रश्मीला मैत्रिणीच्या बोलण्यावरून अजून 2 नावं पुसायचे होते. भाऊक चेहरा आणि कपाळावरील घामासोबत तिनं सासू आणि सासऱ्याचं नाव पुसून टाकलं आणि बोलली, मी त्या आई वडिलांचं नाव नाही पुसू शकत ज्यांनी मला जन्म दिला. कृपया मला माफ कर राहुल. राहुल हे सगळं पाहत होता पण काही बोलला नाही. मैत्रीण बोलली, आता राहिले फक्त आई, वडील, नवरा आणि मुलगा. रश्मी, एक काम कर, अजून 2 नाव पुसून टाक. रश्मीने रडायला सुरू केलं. लग्नाच्या वाढदिवसाचा दिवस होता आणि तिच्याकडून हे काय करून घेतलं जात आहे. पण मैत्रीण बोलली, नाव तर पुसावंच लागेल. बोर्डकडे पाहिलं तर रश्मीचं हृदय जोर जोरात धडधडत होतं. हा विचार करत की असं कसं कोणाचं नाव पुसून टाकू शकते. पण डोळ्यातील अश्रूंसोबत हृदयावर दगड ठेवून तिनं आपल्या आई वडिलांचं नाव पुसून टाकलं आणि बोलली, मला देव कधीही माफ नाही करणार. मैत्रीण बोलली, रश्मी, आता रडणं बंद कर. राहुल पण थोडा भावूक झाला होता. बाकी सर्व लोक तर निशब्द झाले होते. आता मैत्रीण बोलली, बोर्डावर नवरा आणि मुलगा या दोघांपैकी एकाला निवडावं लागेल तुला. रश्मी, जर या दोघांपैकी एकाचं नाव पुसून टाकावं लागलं तर तो कोण असेल? रश्मीच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते की कृपया करून हे सगळं थांबव. पण मैत्रीण ऐकली नाही आणि बोलली, उठ रश्मी आणि एक नाव पुसून टाक. 15 मिनिटं विचार केल्यानंतर रश्मीने डोळ्यातील अश्रूंसोबत आपल्या मुलाचं नाव पुसून टाकलं. राहुल बघत राहिला. सर्व लोक आश्चर्यचकित झाले की रश्मीनं हे काय केलंय. एक आई आपल्या मुलाचं नाव कसं काय पुसू शकते? तुम्ही पण हाच विचार करत असताल. तेव्हा मैत्रिणीनं रश्मीला विचारलं, असं का केलं? एक आई असून आपल्या मुलाला नाकारलं आणि नवऱ्याला निवडलंस, असं का केलंस तू? तर रश्मी बोलली, आई वडील, सासू सासरे आज नाही तर उद्या देवाजवळ जातीलच. कारण ते सर्व मोठे आहेत आणि निसर्गाचा नियम आहे, जो आला आहे त्याला जावंच लागेल. आणि मुलगा कदाचित त्याच्या लग्नानंतर माझ्यापासून वेगळा होईल. असंही होऊ शकतं तो मला आश्रमात पाठवेल. होऊ शकतं तो माझी सेवा करेल. आणि असंही होऊ शकतं की तो मला घरातून हाकलून देईल. कारण आजच्या पिढीचा काय भरोसा आहे. रडत रडत ती राहुलच्या जवळ गेली आणि बोलली, यामध्ये जो माझा नवरा आहे राहुल, तो मला कधीच नाही सोडणार आणि शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत राहील. माझी रक्षा करेल आणि माझी काळजी घेईल. माझी प्रत्येक गरज तो पूर्ण करतो. माझा प्रत्येक हट्टही तोच पुरवतो. राहुलच्या डोळ्यातून कधी अश्रू व्हायला लागले त्याला समजलंच नाही. संपूर्ण वातावरण बदलून गेलं. जेवढे पण लोक तिथं उपस्थित होते सर्वजण रडू लागले. मैत्रीण बोलली, ज्या नवऱ्याकडून एवढ्या अपेक्षा आहेत त्याच नवऱ्याच्या लायकीची गोष्ट तू सर्वांसमोर केलीस. रश्मी जोरात रडू लागली आणि राहुलच्या जवळ जाऊन त्याची माफी मागू लागली.
राहुलनेही रश्मीची माफी मागितली. त्या दिवशी त्या दोघांनाही एकमेकांच्या किमतीची जाणीव झाली. असा लग्नाचा वाढदिवस कदाचित या आधी कुणी साजराही केला नसेल. मैत्रिणीनं रश्मीला खरा रस्ता दाखवला आणि कदाचित एका परिवाराला हे शिकवलं की परिवार काय असतो. बाकी सर्वजण तर फक्त त्यांच्या भांडणाची वाट पाहत होते. शेवटी रश्मी राहुलला बोलली, मी रुसले तर तू मला मनव, तू रुसलास तर मी तुला मनवेल. हा जीवनाचा प्रवास असाच पूर्ण होईल. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला विसरू नका. तुमच्या मताची आम्ही वाट पाहतो आहोत. कमेंट करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.